नगर परिषदेत शिवसेना आणि भाजप आमने सामने येणार आहे। पिंपळनेर नगराध्यक्ष पदासाठी शिवसेनेकडून उमेदवारी दाखल झाली आहे। ललिता गायकवाड शिवसेनेच्या उमेदवार आहेत, तर ललिता गायकवाड यांचं जोरदार शक्ती प्रदर्शन सुरू झालं। सर्व 20 जागांवर शिवसेनाच निवडून येईल, शिवसेनेचाच विजय होईल असं मंजुळा गावित यांनी म्हटलंय। पिंपळनेर शहरातील विकास कामांच्या जागेवर नगराध्यक्ष पदासह नगरसेवक पदाच्या 20 जागांवर शिवसेनेचाच विजय होईल असा विश्वास आमदार मंजुळा गावित यांनी व्यक्त केलाय। दुसरीकडे पिंपळनेर नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत महायुतीतील शिवसेना आणि भाजप आमने सामने लढणार असल्यानं निवडणूक चांगलीच रंगतदार होणार आहे। या ठिकाणी आजची ही पहिल्यांदाच ही निवडणूक नगर परिषदेची होते आहे आणि या ठिकाणी महायुतीच्या आम्ही तयारीत होतो। महायुतीत आम्ही लढण्याची आमची पूर्ण तयारी होती, परंतु स्थानिक आमच्या या गावातील काही कार्यकर्त्यांची इच्छा नव्हती, म्हणून ते आमच्या महायुतीत आले नाही। म्हणून आम्ही या ठिकाणी शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही स्वतंत्र या ठिकाणी आमच्या 20 वार्डांमध्ये आम्ही 20ही नगरसेवकासाठी आम्ही उमेदवारी अर्ज आज भरत आहोत। आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी तुषार परदेशी यांनी। धुळे जिल्ह्यातील 3 नगर परिषद आणि 1 नगर पंचायतसाठी निवडणुकी लागलेली आहे। या ठिकाणी आपण पाहू शकतो की 100 वर्ष ग्रामपंचायत असलेली पिंपळनेर पहिल्यांदाच नगर परिषदेची या ठिकाणी निवडणूक होते आणि या ठिकाणी महायुती ही स्वतंत्रपणे या ठिकाणी निवडणूक लढत आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर शिवसेनेच्या वतीने देखील या ठिकाणी मोठं शक्ती प्रदर्शन करत नगर अध्यक्ष आणि नगरसेवकांसाठी या ठिकाणी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। साक्रीच्या आमदार मंजुळा गावित यांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी पिंपळनेर नगर परिषदेची निवडणूक होऊ वाटलेली आहे। विकासाच्या जोरावरती या ठिकाणी आपल्या नगराध्यक्ष आणि नगरसेवक या ठिकाणी निवडून येतील असा विश्वास या ठिकाणी आमदार मंजुळा गावित यांनी व्यक्त केला आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा, शिरपूर आणि दोंडाचा या ठिकाणी भाजपाचं वर्चस्व राहिलेलं, मात्र पिंपळनेर नगर परिषद ही पहिल्यांदाच होऊ घातली असल्या कारणामुळे या ठिकाणी मोठी चुरशीची या ठिकाणी निवडणूक होणार आहे। एकंदरीत पाहायला गेलं भाजप हा वेगळा उमेदवार या ठिकाणी आपला हा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे आणि या ठिकाणी नक्कीच शिवसेनेच्या वतीने देखील नगराध्यक्ष पदाचा उमेदवार या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। परदेशी जय महाराष्ट्र न्यूज धुळे।